नमस्कार, रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। रिक्षावाल्यानं कमाल केली। निवडणुकीच्या काळात जो ग्राउंडवर काम करतो त्यालाच त्याची परिस्थिती माहीत असते। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक ग्राउंडवरच्या माणसानं वादळात दिवा लावला। त्याचं नाव एकनाथ शिंदे। होय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे यांचे विचार पटत नाहीत, पण त्यांचे राजकारण खरंच जमिनीवरचे आहे। त्यांना मिळालेले यश हे हलकं नाही। मान्य आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा काँग्रेस पक्षापेक्षा त्यांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे, मात्र भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्ट्राइक रेट हा उत्तम आहे। मुख्यमंत्री यांच्यासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा ठरणारी होती आणि ते त्यात यशस्वी झाले। त्यांचे महायुतीमधील दोस्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याहून सरस कामगिरी एकनाथ शिंदे यांनी केली। भाजपपेक्षा फक्त 2 जागा कमी, मुळात भाजपपेक्षा कमी जागा लढवल्या होत्या तरी त्यांच्या फक्त 2 जागा कमी निवडून आल्या। एकनाथ शिंदे हे अगदी तळातून आलेले नेतृत्व आहे। एक भला मोठा पक्ष फोडण्याचे धाडस जो करू शकतो तो नक्कीच महत्त्वाकांक्षी असणारा माणूस आहे, हे यातून सिद्ध होतं। जे लोक ग्राउंडवर काम करतात त्यांना तिथल्या अडचणी माहीत असतात। ग्राउंडवर राबणारे लोक हेच खऱ्या अर्थाने निवडणूक लढवत असतात। बाकी भाषण देणारे असेही देतच असतात। प्रचार सभा याचा अर्थ शक्ती प्रदर्शन करण्याची एक संधी। या पलीकडे विराट जनसेवेचे विशेष महत्त्व आता सध्याच्या निवडणुकांमध्ये राहिलेलं नाही। मतांची गोळाबेरीज करताना महत्त्वाचा ठरतो तो कार्यकर्ता म्हणजे सतरंजी उचलणारा छाप कार्यकर्ता नव्हे, तर तो कार्यकर्ता आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा निवडणुका लढविणारा हा भावी नेता असतो। त्या कार्यकर्त्याला गृहीत धरून चालत नसते, तर त्याला योग्य साधन सामुग्री द्यावी लागते, तरच त्याच्याकडून होणाऱ्या प्रचारास गती येते आणि तो काम प्रभावीपणे पार पाडतो। या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आणि जाण असणारा महायुतीमधला एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे। त्यामुळे त्यांना अतिशय विपरीत परिस्थितीत यश मिळवता आले। गुवाहाटी, 50 खोके, एकदम ओके, गद्दारी, मिंदे अशी अनेक दूषणं सोबत लागलेली असतानाही निव्वळ स्वकष्टाने या 7 जागा निवडून आणल्या। परिस्थिती वाईट असताना नेतृत्वाचा कस लागतो, परिस्थिती अनुकूल असताना मिळालेले यश हे काही फार आनंद देणारं नसतं। मात्र एकनाथ शिंदे यांनी या कठीण परिस्थितीत जे यश मिळवलं त्याचं कौतुक करायलाच हवं। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हातकणंगले लोकसभा। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने निवडून येणं सोपं नव्हतं, मात्र त्यासाठी एकनाथ शिंदे ज्या वायुवेगाने पळाले, भेटीगाठी घेतल्या, नियोजन लावले, त्याचंच यश म्हणजे माने विजयी झाले। धैर्यशील माने यांच्यासाठी साखर कारखान्यांच्या चेअरमन लोकांची भेट घेतली, संचालकांची भेट घेतली, नगरसेवक आजी माजी सर्वांना भेटले, जिल्हा परिषद, पंचायत समिती एवढेच काय सरपंच लोकांनाही ते भेटले, शब्द दिले, शब्द घेतले। राज्याचा मुख्यमंत्री सरपंचाला भेटतो ही गोष्ट सरपंचासाठी फार मोठी असते। त्यालाही पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद लढवायची असते। अशांना योग्य ती मदत शिंदे यांनी केली। तुमच्याकडे उपाशी सैन्य असले तर तुमचा पराभव होतो याची जाणीव या सेनापतीला होती। श्रीकांत शिंदे यांनी अपार कष्ट घेतले होते। अक्षरशः या बापलेकांनी लोकांचे उंबरे झिजविले। लोकसभा निवडणुकीत ही ग्रामपंचायत निवडणूक एवढी सिरियस घेऊन त्यांनी नियोजन लावले, त्याला यश आले। आज त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले। अमित शाह यांना का म्हणून शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली हा सर्वात मोठा प्रश्न होता, त्याचं हे कदाचित उत्तर असू शकतं। पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गोटात अस्वस्थता होती। मात्र अमित शाह सारख्या ग्राउंडवर राबणाऱ्या माणसालाच एकनाथ शिंदे यांची किंमत कळू शकते। त्यांची चाणाक्षपणे ही निवड केली होती ती योग्य असल्याचे आज जाणवतंय। एकनाथ शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले हे शक्य झाले ते खूप ग्रासरूट पासून वर गेल्याने। जो स्वतः कार्यकर्ता असतो तोच कार्यकर्त्याची भावना ओळखू शकतो। एकनाथ शिंदे यांनी ती ओळखली आणि अंमलबजावणी ही केली। याला प्रॅक्टिकली जगणे म्हणतात। ते त्यांनी करून दाखवून महाराष्ट्रात स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे। रिक्षावाला माणूस हा लांब असणारा माणूस आपली सीट आहे की नाही हे त्याच्या तोंडावरूनच ओळखतो। ह्या रिक्षावाल्याचा गुण तंतोतंत त्यांना उपयोगात आला। रिक्षावाला, गद्दार, मिंदे, 50 खोके यांना त्यांनी आलेल्या निकालातून दिलेलं उत्तर प्रभावी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन हे केलंच पाहिजे। पण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नेमकी परिस्थिती काय झाली ती बघू। हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी 14व्या फेरीपर्यंत ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची आघाडी होती। पुढच्या 10 फेऱ्यांमध्ये शिंदे सेनेचेच म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आघाडी घेत दुसऱ्यांदा संसद गाठण्याची किमया केली। अर्थात याचे खरे किमयागार ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। तर महाविकास आघाडीच्या हातातोंडाशी आलेला यशाचा घास निघून जाण्यास जयंत पाटील यांचा आळस नडल्याची मतदारसंघात चर्चा आहे। हातकणंगले धैर्यशील माने यांच्याविषयी नाराजी असल्याचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने सर्वेच्या आधारे उपस्थित केला। अनेक जागांमध्ये त्यांनी तो केला होता।
शिवाय हा मतदारसंघ पक्षाला मिळावा अशी मागणी रेटली होती। पुढे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली, तर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ही नाराजी हेरून बंधू संजय पाटील यड्रावकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न केले। पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांचीही नाराजी होती। सब कुछ एकनाथ शिंदे ह्या मतदारसंघात साबित झाले। एकूणच सारे वातावरण लक्षात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली। 8-10 फेऱ्या मारत त्यांनी परिस्थिती सुधारण्याची आवश्यक ती सारी पावले टाकली। साम दाम दंडभेद ही चाणक्य नीती मुख्यमंत्र्यांनी शब्दशः अंमलात आणली। कोल्हापूर हातकणंगलेतून यासाठी आवश्यक ते घडणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी ठाण्याची स्वतंत्र यंत्रणा येथे कार्यरत केली। प्रत्येक मत हे महत्त्वाचे समजून ते मिळवण्यासाठी जे करावे लागेल ते करण्यासाठी या यंत्रणेला या कामाला झुंपले। ही यंत्रणाही मग अर्थपूर्ण काम चोखपणे करत राहिली। रात्री 11 वाजता आमदार कोरे यांची भेट तर पहाटे आमदार यड्रावकर यांची भेट घेऊन आवश्यक ती सारी रसद पुरवली। आमदार आवाडे यांच्या घरी जाऊन नाराजी दूर त्यांनी सक्रिय केली। उमेदवार जाहीर होऊनही 15 दिवस झाले तरी मरगळलेली प्रचार यंत्रणा मग मुख्यमंत्र्यांचे पौष्टिक टॉनिक मिळाल्यानंतर भलतीच जोमात आली। इचलकरंजीत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह भाजपची यंत्रणा कार्यरत झाली। येथे आजी माजी आमदारांच्या प्रयत्नामुळेच माने यांना येथे सर्वाधिक 40,000चे मताधिक्य मिळाले। कुंभयोना हे 40,000चं लीड, हे 40,000चं मताधिक्य धैर्यशील माने यांच्या विजयास कारणीभूत ठरले। प्रेक्षकांनो, ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। भारतीय जनता पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुती म्हणून ही निवडणूक लढले। या लोकसभेत अजित पवार गटाला 1 जागा मिळाली, भाजपला 9 जागा मिळाल्या, पण त्याच्यासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांना 7 जागा मिळालेल्या आहेत। नक्की एकनाथ शिंदे म्हणजे महायुतीत कोणता नेता ह्या लोकसभेत सरस ठरला यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये आम्हाला लिहून कळवा। आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसते ते प्रेस करा। त्यामुळे येणारे चॅनलचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।